निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे। 20 राज्यातल्या एकूण 91 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं। आपल्या राज्यातल्या एकूण 7 मतदारसंघांचा यात समावेश होता। पूर्व विदर्भातील हे 7 मतदारसंघ होते। नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरसह संवेदनशील असा गडचिरोलीचा देखील यात समावेश आहे। नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये नेहमीप्रमाणे 3 वाजेपर्यंतच मतदान संपवण्यात आलं, तर तिकडे जम्मू काश्मीरमधील 2 जागांसाठी देखील आज मतदान पार पडलं। मतदानासाठी खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षाही तैनात करण्यात आलेली होती। नागपूर, भंडारा आणि चंद्रपूरहून प्रवीण मुधोळकर, विवेक कुलकर्णी आणि अक्षय कुडकेलवार हे 3 प्रतिनिधी आपल्याला या मतदानासंदर्भातली सविस्तर माहिती देतील। सुरुवातीला अर्थातच जाईन मी राज्याच्या राजधानीमध्ये अर्थात नागपूरमध्ये। प्रवीण, या ठिकाणी कशा पद्धतीने मतदान पार पडलेलं आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचे मतदानाच्या टक्केवारीचे आकडे आता हातात आलेले आहेत का? रेश्मा, 53% मतदान 5 वाजेपर्यंत झालं आहे आणि उरलेला 1 तास या वेळेस किती मतदान होतं, म्हणजे 60%च्या वर हे मतदान जातं का याकडे आता लक्ष लागलं आहे। दुसरीकडे तापमान हे 43 डिग्री पर्यंत होतं आज आणि एवढ्या तापमानामध्ये सुद्धा मतदारांचा उत्साह हा कायम होता। आणि आता 6 वाजेपर्यंत, आता 6 वाजता मतदानाची वेळ संपली आहे, पण 6 वाजेपर्यंत जेवढे लोक हे मतदान केंद्राच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहे ते गेट बंद करण्यात आलाय। आतमध्ये जेवढे लोक आहेत त्या लोकांचं मतदान आता होणार आहे। या प्रक्रियेला जितकाही वेळ लागेल तोपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे। व्हीव्हीपॅट मशीन्स ज्या नवीन आल्या आहेत त्या व्हीव्हीपॅट मशीन्समध्ये बटन दाबल्यानंतर जी रिसिप्ट निघते त्या रिसिप्ट निघायला 5 सेकंद लागतात। त्यामुळे हा वेळ जो आहे तो जास्त लागतोय। त्यामुळे रांगा लागल्या होत्या आणि मतदानावरती कुठल्याही प्रकारे उन्हाचा त्रास झालेला नाही आहे, कारण की मतदारांच्या उत्साहामध्ये सुद्धा उन्हामुळे किंवा सुट्ट्यांमुळे काहीही परिणाम झाला नाही। दुसरीकडे नागपूर हा मतदारसंघ असा आहे की देशातल्या 25 मतदारसंघांपैकी महत्त्वाचा मतदारसंघ आहे। नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले, किसान काँग्रेसचे अध्यक्ष। नितीन गडकरी हे हेवीवेट मंत्री आहे मोदी सरकारमधले, त्यामुळे या लढतीकडे देशाचं लक्ष आहे आणि या ठिकाणची मतदान आता झालेलं आहे। मतदान संपलंय। जेवढे लोक मतदान केंद्राच्या आतमध्ये आहे ते मतदान करू शकतील। आता निकालाची वाट आहे। निश्चित